सरांनी अतिशय सुंदर शब्दात आपल्याला सेकंड कशी खेळायची म्हणजे त्यांनी स्वतःच्या स्वानुभवातून सांगितलं. आता आमच्याकडे बऱ्याच लोकांना इलेक्ट्रॉनिक्स आलेले आणि ते पण यशस्वीरित्या त्यांनी पण सेकंड खेळले. पण ते आणि त्याच्याकडे पाहून खरोखर असं म्हणजे असं वाटतं का हार्ट अटॅक आला किंवा तुमचं बायपास झालं म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं काही नाही. तुम्ही परत नव्याने सगळं सुरू करू शकता. तुमचा फक्त उत्साह चांगला पाहिजे. आणि आठरे सरांबद्दल सरांनी जे वर्णन केलं, आता आठरे सर म्हणजे आपल्याला फक्त भोगाडी यावर एवढाच विषय होता. आपल्याला सर्व्हिससाठी होतं आणि त्यांच्या नाव राहिले नाही आपला शेअर कोणी ते सर्व्हिस जगाला येत नव्हतं, कोणी त्याच्या समोर जात नव्हतं. आणि ते म्हणजे एकदा खाली मार घातले कोणाला पाहत नव्हते. ते सरळ निघायचे त्यांच्या बंगल्यावर जायचे आरती दुनियाची मध्ये जे काय त्यांचं डिस्कशन असते फक्त शिक्षकांची ते म्हणजे कधी विचारताना ते प्रॅक्टिकल स्वतः काही कोणाला बोलवलं नाही, कोणाशी काही मातृका केली नाही त्यांनी. असं शालेय आयुष्य होतं. म्हणजे खरोखर तो एक आम्ही तो बघितलं पिक्चर होता तो म्हणजे खरोखर जीपीएसच आठवतं असा पिक्चर होता. त्याच्यावर म्हणजे सगळे शिक्षक लोक आपण तिथलं आता ते सगळं वातावरण तसं होतं. आणि खरोखर आपल्याला त्यावेळेस म्हणजे असा गोल्डन इरा म्हणजे जीपीएसचा खरोखर आपण असताना जो इरा होता तो गोल्डन इरा होता. आज ते जीपीएस राहिलेलं नाही. आता म्हणजे तुम्ही जर ते जीपीएस जर बघितलं तर आता म्हणजे तुमच्यासारखे शिक्षक पण नाही आणि आमच्यासारखे विद्यार्थी पण नाही. आणि मी आता काही आपले कार्यक्रम राहिलेले आहेत. आपलं आता पहिलं अध्यक्षाचं सत्कार राहिलेलं आहे. कारण आपले गुरुजन असताना आपले विद्यार्थ्याचा सत्कार हा कसा करायचा म्हणून आपण तो सत्कार उत्तम मागे ठेवला. तर मी आता आपल्या सर्व गुरुजनांना विनंती करतो तुमच्या हस्ते मालेगावचा आशीर्वाद रूपी सत्कार तुम्ही करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांचा तिथला कलेक्टर चेअरमध्ये पाहिल्यानंतर मला इतका आनंद झाला की माझा विद्यार्थी इतका मोठा झाला. आणि मग मी त्यांना आमच्या प्राचार्यांनी लिहिलेलं पत्र दिलं की आमच्या महाविद्यालयात एका मंडळाचं उद्घाटन करायला आपण यावं. तर सर अतिशय आनंदाने आले आणि हे माझे विद्यार्थी आहे त्यावेळेला ओळख करून देताना सांगताना मला फार आनंद झाला. बोलतो कृतज्ञता आई वडिलांची शिक्षकांची कधी फिटत नाही. तरी आमचा एक छोटासा प्रयत्न होता. कारण आज आम्ही जेव्हा 2008 मध्ये गेट टुगेदर सुरू केलं तेव्हा 60 लोक होते, 55 उपस्थित होते. आज त्यातूनही काही कमी झालेले आहेत. आणि मग तेव्हा गेट टुगेदरचा उद्देश सगळ्यांनी एकत्र येणं, एक रुटीन जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात होतात आणि इथं आल्यानंतर एक चार्ज होऊन जातात. आणि जर आमचा एक्सपेरिमेंट एवढा झाला की बरेच लोक पुढच्या गेट टुगेदरची वाट बघत असतात. त्यामुळे नित्य नियमाने तो दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो. काही चांगले संघटक आहे, कैलास आहे, दादासाहेब आहे, नितीन आहे, काही आले नाहीत आज. पण ज्यांनी ह्या गेट टुगेदरची कल्पना मनीषनी आपण पहिल्या मनीष टाळलं की शिक्षकांना बोलवण्याची कल्पना मनीषनी, बापू जदू, मनीष अग्रवाल तो आपल्या मॅच मध्ये सगळं सांगतो. दिल्लीला सरांचे सगळ्यात पाटील सरांशी बोललो. त्यांचा पहिला फोटो आला तर आम्ही तो यायच्या बेस मध्ये हे करून तसं खूप रागीट दिसतो तर हसरा चेहरा वाटला. तर माझा हसरा चेहरा येतच नाही. आणि ते म्हटले की भाषणाला करायला लागते. तर मलाही पण भाषण नाही नंतर तुमच्या आत्मीयतेने बोललो तर शब्द आपोआप सुटतात. माझा आपण बोलला मनापासून बोलला शब्द आपोआप आले. बरोबर.
आपण एनसीसी कोऑर्डिनेट करत होता. मच्छिंद्रचा अनुभव आहे आपला चांगला. जनतापुरीचा माझे आठवत. आणि मला आठवतं म्हणजे 2-3 आपण जेव्हा ते फायरिंगचं काहीतरी होतं आणि मला वाटतं 10च्या जवळ गोळ्या लागल्या. एकही लागली नव्हती त्यामुळे कुठले त्या फ्रेम मध्ये नव्हते आले. पण असं तो अनुभव घेऊन पुढे माझी इच्छा आहे की नाना पाटेकरांनी पण फायरिंगचे केलं. तर ते अनुभव होते. मी वारसांना सांगतो की काही नॉस्टॅल्जिक हॉरिफाईंग ट्रॉमाज आठवणी आहेत की वारसांच्या भीतीने मला आठवतं तुमचं पहिल्या 3 क्लासमध्ये एक क्लास असायचा असेंब्ली नंतर असं काहीतरी. आणि माझं होमवर्क झालं नव्हतं म्हणून मी त्या दिवशी आजारी म्हणून टेरेसवर फिरत होतो त्या बिल्डिंगच्या. कारण ते काय डस्टर मारायचे काय आणि त्यावेळेस ठरवलं आपल्या ही परत सगळे मारत नव्हते. दोषी संत काय चॉकलेटच द्यायचे आणि मोठे संत कधी मारलं नाही. आमचे पहिले प्रिन्सिपल होते सर आठवतं परांजपे सर. त्यांनी कोणावर छडी उघडली नाही. एकदम सॉफ्ट होते. एकदम सॉफ्ट होते. राठोड सरांनी आज एक सरांनी जे सांगितलं सरांच्या भाषणातून की आपण आठवले सरांच्या बंगल्यासमोर कोणी जात हिंमत करत होतो. पण आठवले सरांचं किती आपल्यावर लक्ष होतं. सर आपण तर सरांची बाजू बघितली की ते का असे तर त्यांच्या मागे पण एक ड्रीम मास्टर होत. आणि आज त्यांनी जे व्यक्त केले की आम्ही तयार झालो. त्यावेळेस फारसे पगार नव्हते क्षेत्रात एवढे पगार आहेत. त्यावेळेस ते लर्निंग बेस झाला. त्याच्यामुळे आपण आयुष्यात गेले आणि याच्यात आठवले सरांचं योगदान होतं. आज ती त्यांच्या शब्दातून जे आलं ती खरी आठवले सरांना श्रद्धांजली होते असं मी शाळेमध्ये जे आपण सांगितले की मी सेवा असताना शिक्षण थोडं बघितलं. 5 प्रकारचे शिक्षण होते. शिक्षण अधिकारी शिक्षण खातं म्हणजे ते खूप हे असतं जिल्हा परिषदमध्ये. पण मी लातूरमध्ये सुदैवाने सीओ असल्यामुळे मला शिक्षणाचे खूप चांगले पैलू बघायला मिळाले. म्हणजे लातूर उस्मानाबाद मध्ये की तिथे एक मराठी शाळा होती मोरुशी शाळेचं आपण कधी अवश्य भेट द्या. तिथं सगळ्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या जिल्हा परिषद शाळेच्या पुढे आणि तिथले मुलं भेटतात मराठी शाळेत. माध्यम हा हे नाही शिक्षकच असतो. शिक्षक त्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांनी किती घ्यायचं किंवा तो एक कधी कधी टॉम अँड जेरी रिलेशन असतं सुनील चौधरी असेल किंवा कोणी असेल. पण आपण ते घडवलं. आम्हाला अजून भाऊसाहेब वेगळेच अक्षर खूप सुंदर होतं. पाटील सरांना म्हणजे त्यात विकास संग्राम एक छोटं पुस्तक आहे. आपण विकासला भेट देऊ कारण आज मेडिकल टेस्ट मध्ये सगळ्यात चांगले रिपोर्ट विकास जगतापचे आहेत. पाटील सरांचे द स्पीकिंग ट्री आणि ते विकासला थोडी आता शक्तीची गरज आहे तर तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा अशी पण माझी अपेक्षा आहे. दुसरी मी सगळ्यांना विनंती करतो की गिफ्ट रॅपिंग मधले गिफ्ट सगळ्यांना म्हणजे विनंती करतो ते आपल्या पॅकेट मध्ये जे गिफ्ट आहे बॉक्स आपण बरोबर नंतर पाठवून देऊ. हे पेज लावा असं थोडं आमचं कमी पडतं. आणि ते रीडर डायजेस्ट सिरीजचे आमचे बरेच वाचक होते सुनील आव्हाड वगैरे. हे बघा बीट हाय ब्लड प्रेशर बुक कुक बुक कोणाला पाहिजे जाऊ दे तिकडे विषय कोणाला
हाऊ टू प्रोपेगेट ते मला इकडे How to propagate. हा मोठे सरांनी खूप सुंदर पुस्तक सुपर फूड्स सुपर फूड्स ऑल स्टार्टेड सर तुम्हाला सुपर फूड्स एक राहील तर ते आपण आपल्या तर असं होतं प्रत्येक जर आम्ही एवढं छोटं होतो आणि एका कंट्रोल क्लायमेट मध्ये आपणही अविश्रांतमध्ये सुट्ट्या फक्त लिमिटेड असेल पोळ्याच्या 2-3 दिवस तर काही बाकीची शिकत जाऊ शकत नव्हते आणि दिवाळीची तुम्हाला मिळतात तुम्हाला पण पर्सनल लाईफ मध्ये ते प्रिमायसेस म्हणजे सोडता येत नाही ठाकरे सरांची शिस्त एवढी की मी 10वीला कमी मार्क पडले त्याला आणि त्यांनी बोलवलं होतं बोलले होते तर मरेपर्यंत माझी त्यांच्या समोर म्हणजे वाईट गेले सरांच्या तुला भेटल्या सगळं भेटलं पण मला ते 10वीला त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच पडले होते पण ती शिकवण मिळाली की मी 12वीला मार्क वाढवले जनरली 10वीला खूप मार्क पडतात म्हणून मी आज सगळ्या मुलांना सांगतो की काउन्सिलर होणार माझ्या पोस्ट रिटायरमेंट खूप आहे की मुलांना 10वीला कमी मार्क पडत नाही तर 90-92 पडले ना की त्याला वाटतं मी सगळ्यात हुशार आहे त्याचा ग्राफ पाहत आठवतो पुढे सगळ्यात खाली असतो पब्लिक स्कूल मध्ये जे शिकलो ते कुठेच मिळत नाही आजकाल म्हणजे आपण शिकवत होता ट्रेडचा क्लास होता पण डे आर दादा सर होते ब्रांड फर्नांडिस भोसले सर होते स्पोर्ट्स पण तेवढं होतं ऍक्टिव्हिटी इव्हन सिनेमा पण होता त्यावेळेस इंग्लिश थोडं कारण प्रत्येक गोष्ट त्या वेळेस योग्य होती कारण ग्रामीण भागात शिक्षणाचं वातावरण नव्हतं खेड्यात त्यामुळे आम्ही तिथं आलो आणि ते डॉक्युमेंटरी फिल्म यायची आणि आम्ही मच्छीदार चांदर आम्ही आज डॉक्युमेंटरी आहे असा पिक्चर म्हणून ते सुरू होईपर्यंत उचला पेटी आली का म्हणून सगळे विचार पेटी गेला आणि पुस्तक काय नाव काय होतं त्याचं भास्कर पेटी आली का आठवत आहे मला मला असं माझी पुढच्या गेमबद्दल एक हे राहील आपण बोलतो क्षण निघून जातात तर आजच एक होमवर्क घेऊन जावं की पुढच्या गेट टुगेदरला प्रत्येकाने एक काहीतरी आठवणी म्हणून लिहावं आपण पुढच्या गेट टुगेदर एक स्पर्धिका प्रसिद्ध करू आणि कॉन्ट्रीब्युशन हे मॅन्डेटरी राहणार आहे तुम्हाला येत नसेल लिहून घ्या टेप करा शेजारी कोणी ड्राफ्ट करून देईल आपण त्याच्यात करेक्शन यायला विचारा आता ते तर त्या दृष्टीने आपण हे करू आता माझं वैयक्तिक बोलण्यात काय नाही पण हे जे मला पहिलीपासून आत्मशोध दिलं हे माहिती की तू हुशार आहे तू हे करशील तुला एक पाठी आहे अभ्यास न करता मार्क पडता ते फक्त 10वी पर्यंत झालं राकेश बोलल्यानंतर खरंच पुढे जायचं हार्डवर्क खरंच लागतं म्हणून मी 11-12वीला आपल्यासारखे सर मिळाले नेक्स्ट सरांची आठवण आली गोडते सरांना जेव्हा राधाकिशन जेव्हा वर्तमान तर टेपकर सर स्वतः बटन लावायचे ते म्हटले माझी अरे आम्ही फक्त पिक्चर मध्ये हे बटन उघडा असतं पर्सनल लाईफ मध्ये ते बंदच असतं ते सांगण्याची पद्धत आजही तो परत शिक्षकांसमोर शर्ट उघडा ठेवून जाण्याची हिंमत झाली नाही आणि इंग्लिश बद्दल टेक्टर मार्क द्यायचे तर आणि तसेच म्हणजे ते कधी गोड बोललेच नाही पण त्यावेळेस डॉक्टर हेमंत शिंदे माझा वर्ष पण अशा सगळ्या शिक्षकांच्या आठवणी आहेत ज्यांनी घडवलं बिघडवलं कोणीच नाही आणि ही जी कम्युनिटी आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक गुण आहे म्हणजे सगळ्यात
मार्केटिंग स्ट्रॅटेजी, कन्व्हिन्सिंग पॉवर आणि सातत्य. ठीक आहे, आयुष्यात चढ उतार, यश अपयश आपण वर्गमित्रांना हे करत नाही, पण आपण आता या स्टेज आलो की काहीतरी लाईफ शुड हॅव सम पर्पज. या दृष्टीने माझी पण बकेट सरांनी सांगितलं माझ्या काही ऍक्टिव्हिटीज आहे आणि आम्ही एकत्र करून आता चंदू आमचं एक ब्रेन स्टॉर्मिंग आम्ही सुरू केलंय. प्रतिसाद थोडा कमी येतो आयडिया. आता त्या राजू निकमचे 20-22 वर्षापूर्वी बायपास झालेली आहे, तो काल पंढरपूरला सायकलवर जाऊन आणि सगळं करतो सर तो. तुम्ही वयाचा म्हटलं तर कालची एक व्हिडिओ आली नाही म्हणजे म्हटलं स्टेटमेंट आम्ही मागे घेतो आणि हे जे चर्चा नंबर म्हणजे आम्ही पण त्या सिनियर सिटीजन कॅटेगरीवर दिसतो, पण मी या बॅचमध्ये मी सांगू शकेन मी तेव्हा स्पोर्ट्स मध्ये कुठं नाव नव्हतं, केशव अजय आहे स्पोर्ट्सला, पण मी बास्केटबॉल थोडं खेळायचं. दादा सर होते, त्यांना सांगितलं की आय गॉट पायथागोरस थेरमी मास्टर सोडून द्यायचे. पण मी जगातली सगळ्यात टफेस्ट अल्ट्रा कॉम्रेड्स 2016 मध्ये केले, वयाच्या 48 वर्ष. सगळ्यांना 20 किलो वगैरे वाढलं. तुम्हाला वाटतं आणि मधुकर आहे, मधुकर दादा होते, मधुकर माझा वर्ग मित्र आहे, असं त्याला दुसऱ्याला सांगायला कन्व्हिन्स करायला अवघड होतं. एज्युकेशन नंबर फॉरगेट एज विकासचा आमचं वयाला खूप गोष्टी झाल्या रात्री. तर खूप बरं वाटलं जर आपण आला. आपण म्हटले बायोलॉजी झुलॉजी पण येत होतं, बरं आपण शिकवलं नाही कारण आम्हाला जेव्हा मॅडम तेवढंच आवडायचं. सगळंच आपण घेतलं एक तर बॉईज स्कूल सर आणि या बॅच मध्ये सगळे म्हणजे माझं काय आयुष्यात असं केलं की शाळेत वर्गात एक मुलगी नाही, 11 वर्गाला एक मुलगी होती, ती पहिल्या सेमिस्टर मध्ये गेली, त्याचं व्हेटरनरी कॉलेजला गेलो म्हणजे. आणि मग काय होतं सर, या आम्ही जवळ राहायचो सर. नंतर ज्या व्हेटरनरी कॉलेजला जेव्हा 33% आरक्षण मुली झाले ना, मुलं खूप छान राहायला लागले. मी तर सगळ्यात गबाळ होतो सर. मी असो, संजय असो, सुनील आवड असो, आम्हाला ते शापुरे सर सदा गबाळे, उत्तम गबाळे असं काहीतरी म्हणायचं. सरांनी सांगितलं तंबाखू, मी पण तंबाखू खातो, ती सोडली. जर सुभाषने सोडली तर सगळे तंबाखू सोडू शकतील असं मला वाटतं. हे नाही, प्रयत्न करावा. कारण तुला ते बाकीचे गोळ्या घ्यायची गरज पडतात त्यासोबत. त्यावेळेस तंबाखू खायचा सर. त्यावेळेस तंबाखू खाणाऱ्यामध्ये सुभाष होतं, बाबा कदम 21 पुढे सापडल्या. तंबाखूला मी वाईट म्हणत नाही. काय झालं आमच्याकडे, आम्ही आमचे सिनियर UPSCची तयारी करत होते आणि एक चंद्रकांत मोळे म्हणून कॉलेजमध्ये होता, तो पण ते SIC तयारी करत होता. तो एकटा तंबाखू खायचा, जागावं लागायचं आणि मी पण खात नव्हतो. मी समर्थन करत नाही गोष्टीचा, पण त्यावेळेस 15 तास अभ्यास करायचा जागरण. तसं वरवी तंबाखू खाऊन आहेच झालं आणि बाकी सगळे नाही झाले, ते पाचच झालं. तर मग बाकीचे सगळे तंबाखू खायला लागले. आता तंबाखू वरवी प्रतिष्ठा मिळून दिली. समजतात नाही, पण त्या वेळेस काही गोष्टी करून एकवेळी सोडणं तेवढं महत्वाचं आहे. कंट्रोल करणे महत्वाचं आहे. आयुष्याचा स्वाद पण एक महत्वाचाच आहे. आणि हे सरांकडे बघितलं तर आज ते म्हटले बरोबर आहे की आपल्याकडे बघून जर सिनियर सिटीजन वाटत असेल तर निश्चितच ते पुढच्या गेट टुगेदरला कॉन्ट्रीब्युशनचा क्रायटेरिया BMR असेल असं एक ऍड करा. बरोबर, चांगलं नाही. 17 रिस्क घ्यावं लागेल. कॉन्ट्रीब्युशन तर असं आमच्याकडे आम्ही काय करतो ह्या फक्त घेतो. काही लोकांना अजूनही असं वाटतं की आपण का जावं,
काही येत नाही का? फार 2-3 लोक काही कारण का प्रत्येक ठिकाणी नवीन ठिकाणी जायला आपल्याला अनुभव जातो, प्रबंध पण वाटत होतो काय जायचं. पण जेव्हा आपण जातो तेव्हा आपण कळतं की इट वॉज वर्थ. मी जास्त बोलत नाही, सगळ्या गुरुवारांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत त्या ठिकाणी परत मनापासून आभार मानतो. माणिकराव यांनी त्याबरोबर प्रचार नाही, त्यांचा आणखी एक शब्द होता, निर्लज्जम सदा सुखी. आणि शाबराव सरांचे वेळाचे डायलॉग नसायचे आणि ते एकदम त्याचा अशी याची कागदावर झाले की काय बाबतीत आता आपलं काही घर नाही असं राहायचं, ते अगदी जायचं असायचे. आता याच्यानंतर प्रभू निकम सर आवाजाचा कार्यक्रम सुंदर आवाजाचा कार्यक्रम करतील आणि ते परत आपल्याला म्हणजे आपण त्यांना जास्त विनंती करावं लागणार आहे. परत आपल्याला Good afternoon, everyone. On behalf of all alumni, I stand here to express our deepest gratitude to our teachers, Wale sir, Bolte sir, Mr. Airav sir, Mr. Patel sir, and Mr. Bagar sir, who have been instrumental in shaping us into the individuals we are today. We thank for you and for your tireless efforts, your wisdom and your unwavering support. Thank you, sir. Now, words of thanks for today's President, Dr. Manikrao Gur sir, Commissioner, NMRD. On behalf of everyone here, I would like to extend our deepest thanks to Dr. Manikrao Gur sir for his incredible generosity in sponsoring this gathering. Without his support, this gathering simple wouldn't have been possible. His contribution has made this truly memorable occasion for all of us. Beyond this event, we are also so grateful for his friendship and for always being there for us. So, once again, a huge thank you, Dr. Manikrao Gur sir, Commissioner, NMRD, for your incredible support and for being such a wonderful friend. Last, once again, thank you for all being there and for contributing to a truly memorable occasion. Thank you. With the prior permission of President, I conclude this session here. Thank you. Teachers for our teachers. हो ना, one after one.